हॅलो एव्हरीवन, मी रश्मी. माझे ग्लॅम विथ रश्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डॅन्ड्रफ म्हणजे कोंडा म्हणजे नक्की काय आणि त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करता ते नक्की कुठल्या पद्धतीने वापरले पाहिजे. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की डॅन्ड्रफ म्हणजे काय. तर डॅन्ड्रफ म्हणजेच कोंडा म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकाच्या डोक्याच्या त्वचेवरती म्हणजेच स्कॅल्पवरती मेलासिझिया नावाचा एक फंगस हा नैसर्गिकरित्याच असतो. तो कुठूनही बाहेरून येत नाही. हा फंगस आपल्या डोक्याच्या त्वचेतून निघणारे जे नैसर्गिक तेल असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सीबम असे म्हणतो, तर हे सीबम खाऊन हा फंगस जगत असतो. आणि हे सीबम खाल्ल्यानंतर तो फंगस जो आहे तो ओलिक ॲसिड नावाचा एक पदार्थ तयार करतो. काही लोकांची त्वचा ही ओलिक ॲसिडसाठी खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे ओलिक ॲसिडमुळे त्यांच्या डोक्याच्या त्वचेची जळजळ होते, खाज सुटते. आणि ह्या जळजळीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपली त्वचा खूप वेगाने नवीन पेशीची पुनरावृत्ती करत असते आणि ही प्रोसेस खूप फास्ट होत असते. आणि ही प्रोसेस होत असताना ज्या जुन्या पेशी आहेत, ज्यांना आपण डेड सेल्स म्हणतो, त्या काढून टाकायचं काम देखील सोबतच चालू असतं. आणि जेव्हा ह्या डेड सेल्स म्हणजेच मृत पेशी आणि आपल्या त्वचेवरील सीबम म्हणजेच ते एकत्र येतात, तेव्हा त्याच्यापासून पांढऱ्या रंगाचे किंवा पिवळसर रंगाचे पापुद्रे बनतात, ज्याला आपण डॅन्ड्रफ असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर डॅन्ड्रफ म्हणजे कोंडा म्हणजे कुठलीही बुरशी नसते, तर मेलासिझिया नावाच्या बुरशीच्या प्रभावामुळे आपल्या स्कॅल्पच्या त्वचेने दिलेली रिॲक्शन म्हणजे कोंडा असतो. त्यामुळे डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी आपण जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतो ते कधीही डॅन्ड्रफवरती थेट काम करत नाहीत. तर ते शॅम्पू काय करतात, तर ह्या मेलासिझिया नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीला मारतात. त्यामुळे ओलिक ॲसिड तयारच होत नाही आणि त्यामुळे कालांतराने हळूहळू डॅन्ड्रफचे प्रमाण देखील कमी होत जाते. आता प्रश्न उरतो की हे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू जे आपण वापरतो ते वापरताना नक्की आपण कुठे चुकतो. तर बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्या अगदी रेग्युलर शॅम्पूप्रमाणेच अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूसुद्धा वापरतात. म्हणजे केसांना लावतात, 2 मिनटं मसाज करतात आणि पाण्याने धुवून टाकतात. पण हे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू जे आहेत ते लावताना काय काळजी घ्यायची असते, तर तुम्ही जेव्हा ते स्कॅल्पला लावता तेव्हा स्कॅल्पला 5 मिनटं मसाज करा. मसाज केल्यानंतर हे शॅम्पू आहेत ते स्कॅल्पवरती 5 ते 7 मिनिट तसेच सोडून द्या. ज्याने काय होतं, त्या शॅम्पूमध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत त्यांना डॅन्ड्रफवरती काम करायला थोडासा वेळ मिळतो आणि त्यानंतर ते कोमट किंवा थंड पाण्याने धुवून टाका. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि मी दिलेली इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.